बदलापुरातून एक मोठी बातमी समोर येते। न्यूज टेक मराठीच्या बातमीची दखल थेट आता एफडीएनं घेतलेली आहे। फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन यांनी छापा टाकलाय, तो म्हणजे फ्लिपकार्ट मिनिट्स यांच्यावरती। दुपारपासून आपण बघत असाल तर मनसे आणि फ्लिपकार्ट मिनिट्स यामधले जे कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळाली। सगळ्यात प्रथम म्हणजे ग्राहक होता, त्या ग्राहकाने ऑर्डर केला तो म्हणजे पिझ्झा बेस। या पिझ्झा बेसमध्ये नेमकं झालंय काय तर एकंदरीत बुरशी लागलेली आपल्याला पाहायला मिळाली। बुरशी लागल्यामुळे संबंधित ग्राहकानं ही तक्रार केली, ती म्हणजे थेट मनसे कार्यकर्त्यांकडे तक्रार केल्यानंतर मनसेचं पूर्ण शिष्टमंडळ जे आहे त्यांनी धडक दिली, ती म्हणजे आपण बघत असाल तर फ्लिपकार्ट मिनिट्स यांच्याकडे। फ्लिपकार्ट मिनिट्स इथे धडक दिल्यानंतर खरं तर जाब विचारण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु कोणत्याही पद्धतीचं उत्तर जे आहे ते देण्यात आलं नाही। उलटा हा मुजोरपणा फ्लिपकार्ट मिनिट्स यांच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा पाहायला मिळाला। मुजोरपणा म्हणजे नेमका काय तर त्या ठिकाणी जे मॅनेजर होते ते माफी मागायला तयार होते। त्यांनी सगळ्या गोष्टी म्हणजे बुरशी लागलेली आहे फक्त पिझ्झा बेसला नाही तर त्या ठिकाणी नामांकित विविध ब्रँड्स आहेत, त्या ब्रँडचे खाद्यपदार्थ होते, विविध भाज्या होत्या, त्याला सुद्धा बुरशी लागली होती। आणि त्यामुळे ही सगळी बाब जी आहे ती ज्यावेळी मनसे कार्यकर्त्यांच्या लक्षात आली त्यावेळी ते लाईव्हच्या माध्यमातून आम्ही दाखवलं होतं आणि ते बघितल्यानंतर स्वतः मॅनेजर यांनी येऊन माफी मागितली होती। माफी मागितल्यानंतर आमचे वरिष्ठ येतात असं सुद्धा त्यांनी सांगितलं। वरिष्ठ आल्यानंतर आपण बघितलं तर या वरिष्ठांचा मुजोरपणा चांगलाच पाहायला मिळाला। मलंगड या परिसरातून स्वतःला मनसैनिक म्हणवणारे हे वरिष्ठ आले होते आणि एकंदरीत त्यांनी याच मनसैनिक ज्यांनी आवाज उठवला त्यांच्यावरती एक वेगळाच आरोप करण्याचा प्रयत्न केला होता। काही महिलांना मुलींना त्यांनी पुढे आणलं होतं आणि तुमच्यासोबत अरे तुलेची भाषा केली आहे, तुम्ही तक्रार करा, यासाठी ते महिला आणि या तरुणींवर सुद्धा दबाव आणत होते। परंतु आता त्या सगळ्यानंतर बदलापूर पूर्व पोलीस स्थानकामध्ये चांगल्याच दोघांमध्ये राडा पाहायला मिळाला। त्यानंतर आता सध्याच्या घडीला एफडीएनं छापा टाकलाय, तो म्हणजे फ्लिपकार्ट मिनिट्स यामध्ये आणि आता सध्या चेकिंग सुरू आहे। महिला अधिकारी आलेले आहेत, त्या थेट मुलुंडवरून आलेल्या आहेत। पोलीस कर्मचारी सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे। आणि आता सध्या आपण बघत असाल तर चौकशी जी आहे ती होताना आपल्याला बघायला मिळते। एफडीएच्या माध्यमातून ही कारवाई जी आहे ती आता सुरू करण्यात आलेली आहे आणि एक अधिकारी आहेत, खरं तर शटर फ्लिपकार्ट मिनिट्स यांचे डाऊन आहेत आणि आतमध्ये हे अधिकारी असलेल्या आपल्याला बघायला मिळतात। आतमध्ये खरं तर त्यांची चौकशी आणि इतर गोष्टी सुरू आहेत, त्यामुळे शूटिंग करणं त्यांनी अलाउड केलं नाही, पण कारवाई सुरू आहे। या मॅडम तुम्हाला बघायला मिळत असतील तर त्या पूर्ण तपासणी करणार आहेत आणि तपासणी केल्यानंतर एकंदरीत आपण बघितलं तर त्यांच्या माध्यमातून योग्य ती कारवाई जी आहे ती केली जाणार आहे। तुकाराम मुंढे यांनी ज्यावेळी फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन याचं अधिकारीपद घेतलेलं आहे तेव्हापासून चांगलाच धडाका या कारवाईचा जो आहे तो आपल्याला विविध ठिकाणी पाहायला मिळाला। अशी सुद्धा माहिती समोर येते की यापूर्वी सुद्धा काही छापे जे आहेत ते बदलापूर शहरात टाकण्यात आलेले आहेत। विविध डेअरी आहे त्या ठिकाणी हे छापे जे आहेत ते टाकण्यात आलेले आहेत आणि हे छापे टाकल्यानंतर जे दोषी आहेत किंवा एखादी गोष्ट आढळली तर त्यांच्या माध्यमातून कारवाई जी आहे ती कारवाई केली जाते आणि एकंदरीत कारवाई केल्यानंतर आपण बघत असाल तर प्रत्येक ठिकाणी एफडीएचं लक्ष असलेलं आपल्याला बघायला मिळतंय। महत्वाचं म्हणजे ही कारवाई आता कशा पद्धतीने होते, कारण की एक गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी बुरशी लागलेली किंवा खराब झालेली आढळली नाही तर बराच म्हणजे भाज्या सुद्धा खराब होत्या। त्या ठिकाणी मोतीचूरचे लाडू होते, नामांकित अमूल सारखा ब्रँड होता, डेट गेलेली नव्हती तरी सुद्धा बुरशी लागलेले हे खाद्यपदार्थ होते आणि तेच खाद्यपदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातात। तोच जाब विचारायला गेलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांवरती या मुजोर कर्मचाऱ्यांनी विविध आरोप केलेले आपल्याला बघायला मिळाले। आरोप होत असताना एकंदरीत त्यांनी त्यावेळी माफी मागायला लावली, कारण की पोलिसांसमोर क्राईम पीआय नाईक सर होते, त्यांच्यासमोर त्यांनी सगळ्या गोष्टी मान्य केल्यानंतर माफी मागायला ते तयार झाले, परंतु त्यांचं म्हणणं होतं की आम्ही ऑन कॅमेरा माफी मागणार नाही आणि किंवा त्यांची जी काही चूक आहे ती सुद्धा आम्ही ऑन कॅमेरा या ठिकाणी मान्य करणार नाही। तर अपेक्षा मनसैनिकांना एवढीच होती की जर फ्लिपकार्ट मिनिट्स जे शॉप आहे त्या ठिकाणी जर या सगळ्या गोष्टी होत आहेत तर तुम्ही तुमची चूक मान्य करा आणि या गोष्टी होणार नाही यासाठी काळजी घ्या।
अशी त्यांची मागणी होती, परंतु आपण जर बघितलं तर कोणतीही मागणी त्यांची पूर्ण करण्यात आली नाही. गुन्हा दाखल करण्याची सुद्धा प्रक्रिया मनसैनिकांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली होती, परंतु आता आपण बघितलं तर थेट मुलुंडहून या अधिकारी आलेले आहेत एफडीएच्या आणि त्यांनी धाड टाकलेली आहे, ती म्हणजे थेट फ्लिपकार्ट मिनिट्स यांच्यावरती. आणि आता पूर्ण चौकशी केली जाणार आहे. खरं तर हे ऍक्टिव्ह किती आहे आपण बघत असाल तर दुपारीच हा संपूर्ण प्रकार जो आहे तो आपण लाईव्ह दाखवला होता. लाईव्ह दाखवल्यानंतर त्याची दखल लगेचच घेण्यात आलेली आहे. तक्रार मनसैनिकांनी केली होती आणि त्यानंतर आपण बघत असाल तर आता या कारवाईला किंवा या चौकशीला जी आहे ती आता सुरुवात झालेली आहे. काय आढळतं तिथे, यापुढे कशी कारवाई केली जाते याचे सुद्धा अपडेट आपण यापुढे घेत राहू. किंवा एफडीएचं जे काही एकंदरीत आपण बघत असाल तर शिष्टमंडळ आहे कशा पद्धतीने ते कारवाई करतं, अधिकारी वर्ग कशा पद्धतीने कारवाई करतात, तुकाराम मुंडे स्वतः या ठिकाणी लक्ष घालतात का, कारण की फक्त एक फ्लिपकार्ट मिनिट्स नाही तर बरेच असे ऑनलाईन ऍप आहेत ज्या ठिकाणी आपण अगदी 10-9 मिनिटांमध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या ऑर्डर करतो घर बसल्या, परंतु या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात येतात. म्हणून कशा पद्धतीनं आता यापुढे तुकाराम मुंडे हे सगळे जे काही ऑनलाईन मागवतो आपण त्या साईट्स आहेत ते जे मोठमोठे स्टोअर्स आहेत त्यांच्यावरती सुद्धा लक्ष ठेवतात, कारवाई करतात, हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. मनसैनिकांचं खरं तर हे मोठं यश आहे, कारण की मनसैनिकांनी धाड टाकल्यानंतर ही एफडीएची कारवाई आपल्याला पाहायला मिळते. या संदर्भातले जे काही अपडेट्स असतील यापुढे आपण घेत राहू. तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.